दिसतोय की नाही माहिती नाही, कॅमेरा वर येतो कम्प्लीट 90 डिग्रीच्या अँगलला सिटी आहे ही. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही पाहिलंच असेल इंट्रोमध्ये की आपण चाललोय कळसूबाईला आणि आपल्यासोबत आहेत विशाल आणि मंथन. तर पाहूया आपली ट्रिप कशी होते ते. आणि आता पहिला स्टॉप घेतलाय आपण वांदल्यावरनं निघल्यापासून घोटी. आणि घोटीचा ब्रिज मिस झाला यांच्याकडून, आलेला होता पण मिस झाला. काय झालं ब्रिज लक्षात नाही आला ना, मी एक्सप्रेसला होतो, त्या फिल्ममध्ये होतो, त्या फिल्ममध्येच निघून चाललो. आणि कसला फील केलाय मी पाठीमागून, स्लो घे आई शोपत एवढा म्हणजे ना घाण बोललो. काय स्पीड यार बाई, गाडी चालवतो आणि आज सांगायचं असेल का गाडी स्पीडला घे ना, काकी मी अजिबात नाही यार. मला पण नाही, मी माझी इच्छाच नव्हती. राबवतो असं गाडी चालवायला म्हणजे नुसतं चालून काय, आमचा काही विषय नाही. किंवा पोऱ्यातले रग्याले कॉफी वगैरे पिऊ आणि मग निघू. आलेले त्याच्यासाठी आणले बघा, तो सौरभ आहे मोला. सौरभ हा चेतनी दाखवू नाही शकत, खाली चेतनी. अजून कोणतं काय वैभ्या इथे तोनस इथे वैभ्या आहे वैभ्या पण आहे. सगळ्यांची एक एक गोष्ट घेऊन आलोय. हा तर त्यांची मित्रांनो हा वैभव. अजून कोण बघा आणले का अरुण भाऊची M2 आणले. अरुण BGMI गेलो बाबा, शनिवार पर्यंत थांबा घरी. अरुण लेखान अरुण शाप दिलास म्हणजे एवढं कारस्थान होणार आहेत ना. आता तिथं गेलो ना आपण रूम मध्ये आपल्या, म्हणजे आपल्या तिघांना आहे ना असं वाली बघणारच नाही, टाकणार आहेत आज ना. आज आपल्या रूम मध्ये ते बसणार, होणार काय होणार. मला तर ते गृहित नव्हतं धरला का येणार. यांची दोघांची त्यांनी कचकायला घेतली. माझी तर ग्रुपवर जामच, राहुल, वैभव, नंतर सौरभ देखील. आपण नाही घाबरलो कोणाला. भरकटवला ते, पण आपण कधीच घाबरलो. आपण बोललो जायचा म्हणजे जायचा विषय. बाईने बोला करणे का करणे का. कॉफी साठी आम्ही दूध घ्यायला याला पाठवलेला. हात घालून घेतला. तुला समजा ना काय, कॉफी साठी दूध आणलं याला पाठवलेला. यांनी दुधाच्या जागी ताक आणलं. ताक किती घ्यायचं, किती घ्यायचं तुला खायचं. दुधा जागी ताक घेऊन आला. हा ऐक ना, चेंज करून दे दुधाची, दूध ते दूध ताक आहे. फायनली दूध घेतलंय. दूध आणि मी घेतला. येडा येतो तो येडा आहे. फायनली आता इथून निघतोय आणि 30 किलोमीटर आहे इथून आता पुढे.
आणि 30 किलोमीटर जाऊ. जे आले नाही त्यांना आम्ही परत त्यांना सोबत घेऊन आलोय आम्ही. ट्रेकच्या बेस पॉइंटला आले ना. हा ट्रेकच्या बेस पॉइंटला आले. बारी गावाचं नाव बारी आहे. बारी तिथे वाचलं नाही एवढा. बारी गाव आहे. इथे गाडी पार्क केले 1 2. आता इथे थोडा रेस्ट घेऊ, थोडं चहा बी पिऊया, जेवण करू. फायनली गाईज आता आपण आपल्या ट्रेकच्या वरती जायचे. ट्रेकच्या बेस पॉइंटला आलेलो आहे. बारी गावाचं नाव आहे. आणि इथे थोडा छोटासा कॅम्पिंग विशाल इथे आता थोडी आपली जेवणाची सोय. जेवण झालं की वरतं डायरेक्ट शतपावली करायला. अजून दिसत असेल तर लाईटी बऱ्या. खूपच वरती जायचे. मोठी पार्लिमेंट, डायरेक्ट पार्लिमेंट मध्ये परमिशन लेटर टाकलेला. तो येता अप्रूव्हल होता. ते 6 महिने लागले. आणि काचेची बावली आणले. अजून एक मला आणि हा तुला प्रश्न विचारायचा, तुला परवानगी मिळाली कशी काय? विषय क्लोज. म्हणजे आम्ही या विचारातच नव्हतो की तू येणार. मी सांगितलं विशाळ आहे. म्हणजे या मुलाचं नाव खूप प्रसिद्ध आहे गावामध्ये. खूप त्याला धार्मिक. मी फक्त वाढलो का मला फिरायला जायचे पण बिंदास जिले अपनी जिंदगी कहाँ से लाते इतना कॉन्फिडेंस? जिले अपनी जिंदगी हा तू चू. पहिला काय माझं तर बाबा पहिल्याची एवढं अजून लाईव्ह जगलीचं पहिलं ट्रेक आहे. तो पण असं आहे का ते बोलतात नाही का. आणि तो पण माझ्यासोबत नाही. मी याला घेऊन आलो. मी सुद्धा याला ट्रेनिंग देणार. तुझ्यासोबत आहे ते असं नाही का. उगा झाडाच्या फांद्याने तोडायच्या खोडा गावाला जा. डायरेक्ट महाराष्ट्रातला ग्रेटेस्ट हायेस्ट पॉइंट पिक पॉइंटला डायरेक्ट ट्रेकला आले म्हणजे डायरेक्ट टॉपला. म्हणजे आता टॉप पासून सगळे करणार. टॉप पासून मग खाली यायचं. तोडायची तर सर्व टॉपचे तोडायचे. आणि फायनली गाईज तिथून जेवण करून आपली ट्रेक चालू झालेली आहे. आणि बिबट्याला पप्पी द्यायला सर्वांचं साहित्य घेतलेलं आहे. भाईने टेंट घेतलंय. 20 रुपयाची बॅटरी घेतली. आणि आपण आता पहिल्या दरवाजाजवळ पोचलोय. म्हणजे कमानीजवळ बोलता येईल. पाहू शकता. आणि इथेच यायला थोडी घामाघूम झालेले आहेत. एकदम इथूचा रस्ता पार हुआ आहे. नक्कीच. आणि घाम फुटलाय. मी म्हणेल की म्हणजे आताच्या जेवढ्या ट्रेक असतील त्या नाईटलाच करत जा. कारण हाच जर दिवस असता तर मला वाटत नाही अर्धा रस्ताहून पार झाला असता. 100% काय वाटतं विशाल तुला? 100% रस्ता. आणि हा टेंटच कम से कम 15 किलोचा आहे. अर्ध्या रस्त्यापर्यंत मी आणला आणि आता तिथून विशालने घेतलाय. आणि पाहू शकता त्याची हालत कशी झालेली आहे. माझी पूर्णपणे घामाघूम झालोय. आणि मंथन आमचा पूर्ण म्हणजे व्हॅल्युएबल माणूस आहे. आणि खूपच म्हणजे वाटतोय तो पप्पांचा मुलगा. तर जाऊया हळूहळू ट्रेक करू काय आरामात. आता आम्ही आता वाजलेत 10 झालेत. म्हणजे 10:15 वाजलेत. आणि अजून जरी आम्ही 2 तासात ट्रेक पूर्ण केली तरी आम्हाला काही हे नाहीये. वर जाऊन आम्हाला टेंट लावायचे आणि आराम करायचे. आणि सकाळचा जो सनराईज बघायची मजा असणार आहे. काय वाटतं कशी मजा येईल? खूपच गोड वाटते. कारण हा सनराईज बघायलाच आपण विशाल 8 महिने घालवलेत. खास माझ्यासाठी सुट्टी. माझं खूप काय स्केड्यूल बिझी होतं. अपॉइंटमेंट घ्यायला प्लॅन होऊन सुद्धा कॅन्सल झालेला आहे आपला. नक्कीच. आणि मित्रांनो 40% जडलोय आणि हालत खूप खराब आहे. आणि मी तुम्हाला एकच सजेस्ट करेल की कोणतीही ट्रेक असेल तर नाईट ट्रेक करा पॉसिबल होत असेल तर. आणि नक्कीच खूप हालत पातळ होते. तुम्ही पाहू शकता इथे आपले मित्रसुद्धा दमलेले आहेत. पण जास्त करून मी दमलोय कारण 10 किलोचा टेंट घेऊन यायला लागते. नक्कीच विशालने भरपूर आणला. आता एक पॅच मी चढवलं फक्त परंतु जाम दम लागतोय. तर सिपने पाणी पिऊ. हे आपले प्लेयर्स बॉम्बे चल ना तू मुंबई.
जॉईन झालेत मुंबईवरून. कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे? भाई एक नंबर एक्सपिरियन्स. फक्त आमचा भाऊ थकलाय वास. सगळं घेऊन आलो त्याचं कांद्यावर सगळं ऑनलाईन ट्रेकिंग केली. व्हिडिओ कॉल. आमच्या याने त्रास दिलाय. रस्त्यात आहेत फोन करते. नेटवर्क आलं ना आता. सगळं आलो. अजून अर्धा तास थांबले असते आम्ही पण आलो असतो. अजून अर्धा तास थांबले असते आम्ही पण आलो असतो. तेच चालू आहे त्यांचं. रात्री कॅन्सल बोलली. आता अर्ध्या तासावर रात्री. त्या दिवशी 3 वाजेपर्यंत याच्या घरात आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत भांडणं करतो. केव्हा आता काय जोड येत आपण मुंबईकर. आणि फायनली शिड्या चालू झाल्यात. बाई वाटायत शिड्या आहेत. खूप असे कम्फर्टेबल शिड्या आहेत. पुढच्या फुल पोरा ते मेंबर तर काय घाबरच आधीच येतच नाही होत. फुल मित्रांनो शेवटच्या काय मला वाटतं 20% राहिला असेल चढायला. कारण कधी आलो नाही, फर्स्ट टाइम आहे. आणि दिसतोय की नाही माहिती नाही, कॅमेरा वर आहे खूप. आणि मला वाटतंय कम्प्लीट 90 डिग्रीच्या अँगलला सीडी आहे ही. आणि खूप हार्ड आहे, म्हणजे अक्षरशः पायात गोले येतात. अरे जाम मजा आहे भाई. कलसूबाई म्हणजे कलसूबाई. बाहेर जाम थंडी आहे, कठीण. आम्ही शूट पण नाही केला, कठीण. एवढी डेंजर थंडी आहे आतमध्ये. आता टेंट लावलं पण जागा नाही. बघ कसं बसलोय. आणि आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उखाच नाही. आणि टेंट घेऊन आलोय. आता टेंट तर बघू इथं बांधलंय आम्ही मस्त. काय एवढं टेन्शन नाही. चेन खोलता येईल का अशी? एकदम डेंजरस काम झालंय. एवढी हवा आहे ना खतरनाक बाहेर. एकदम डेंजर वाली हवा. त्यांना बोला तुम्ही खाली तुमची काळजी करा, वरती येऊ नका. आपल्या सगळ्या बॅग बिग आणल्या माहित नाही विचारकडे त्या येऊ दे बाहेर. त्या फक्त इथं आतमध्ये घ्यावं. आतमध्ये आपला स्लिपिंग बॅग कुठे आहे? तो बघ. ओके, ती आंघोळ घेऊन झोपू. ओके. टेंट आता आपण असंच लावणार. ते आग पेटेल घेऊ द्या. एवढे हवेत. मग खाली जाऊ उभा मला. ट्रॅकिंग बिअर दिसल्यामुळे आम्ही मागे टाकलाय भेंडी. त्याला तरी कॅमेरामॅन एकदम त्यांचं स्क्रिप्टेड असतंय. इथे काय विषय काहीच नाही. दुष्काळात काय ना काय होतंय. केवढा वाजा मी माझा 82 85. याचा तुझा किती? माझा 60 70. हवेच्या बापाला नाही बोला. असं नको बोलू. उडे उडे ही नाडी कुठली? त्यात काढ्याने उडून जाणार ना. गेल्या तर गेल्या. दांड्या भेटल्या का आपल्याला? आता काय आहे तुझा जागा असेल का? ट्रेनला काय काहीच नाही, सपोर्ट नाही, काय नाही. आता मी डायरेक्ट झोपलो होतो. मानकरी एवढी थंडी आहे खतरनाक. आणि राहिलेला पॅच उतरायचं चालू करतो आणि इथेच रजा घेतो. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, घरी आलो, आराम केला. उतरताना खूप थकलेलो, त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवलाच नाही.
त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा व्हिडिओ नाही येत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच आवडली तर शेअर करा आणि कमेंट करा काय चुकतंय एडिटिंगमध्ये किंवा व्हिडिओ बनवताना काही अजून ॲडव्हान्स करू शकतो का. तर प्लीज सपोर्ट करा. बाय बाय.